तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारतामध्ये सर्वत्र भगवत सरकार स्थापन झालंय असं प्रसाद लाड यांचं वक्तव्य। जी 6 राज्य आता बाकी आहेत तिकडेही भाजपचं राज्य येणार असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं। विरोधक उरलेच नाहीत, विरोधकांना जनतेनं बाहेरचा रस्ता दाखवलाय असं लाड यांचं म्हणणं। 5 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपने हॅट्रिक मारल्यानंतर आता ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय। झालमुडी वाटून हा जल्लोष साजरा केला जातोय। मी सध्या प्रसाद लाड यांच्या सायन इथल्या भाजप कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहतोय की TV9च्या माध्यमातून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे देशाला संबोधित करतायत त्यांचं भाषण या ठिकाणी ऐकलं जातंय। बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी स्वतः विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड सुद्धा आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आजचा दिवस किती खास आहे तुमच्यासाठी? हा एक कार्यकर्ता म्हणून अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि जे विचार ज्या स्वप्नपूर्तीने भारतीय जनता पार्टीची सुरुवात झाली ती स्वप्नपूर्ती पूर्ण होताना माननीय पंतप्रधानांनी जसं म्हटलं की एक कार्यकर्त्याच्या आनंदाचा क्षण आणि पंतप्रधानांच्या देखील आनंदाचा क्षण आज आम्ही सर्व कार्यकर्ते येथे आनंदाने साजरा करतो। आता यापुढे देखील भाजपचा अशाच पद्धतीने विजय होत राहील असं म्हणा। भाजपाचा जवळजवळ 22 राज्यावरती सरकार आहे, केंद्रशासित राज्यांवरती सरकार आहे। त्यामुळे आता देशामध्ये 5-6 राज्य सोडली तर भारतीय जनता पार्टी संपूर्ण सगळ्या ठिकाणी केसरिया भारत बनवलेला आहे।